आईला काय करावं सलं. मला वाटलं नव्हतं माझ्या नशिबी असं येईल आणि माझी वाली फेंद्री हे असं करील म्हणून. पण आता काय करणार हो, पोट गोळा आहे. हं? शेवटी तिला धीर द्यावा लागल. आणि मी जर संताप व्यक्त केला तर मग काय उपयोग होणार नाही. रागाच्या पोटी रागत जन्म घेतो. तिला आता सांगणं हे माझं कर्तव्य बाप या नात्याने. तिला हाक ए पूर्वा, ए पुरी, पूर्वा, हा काय आले. करते बेटा? ये बस आल्ला था. बस बरं खाली. हे बघ पूर्वा, मी तर म्हणतो सर्व सर्व जगात जर काही श्रेष्ठ असेल ना तर प्रत्येकाचे आई वडील. आता तुझं वालं ते दुर्भाग्य, आई वारून 10 वर्ष झाली तुझी वाली. आणि ठीक आहे, जे घडायला नको होतं ते घडलं तुझ्याकडनं. अहो मी काय स्वप्न पाहिलं होतं तुझ्या लग्नाचं. हां, तुला माझ्या पसंतीचा मुलगा पाहून देणार होतो मी, नोकरीवाला, चांगला, सुशिक्षित. बरं जाऊ दे ते आता. फक्त एक अपेक्षा आहे तुझ्याकडनं आणि ती अपेक्षा तू माझी पूर्ण कर. तुझ्या सगळ्या अपेक्षा पूर्ण होतील माझ्याकडनं. मग तुला लहानचं मोठं केलं, तर हाताप्रमाणे वाढवलं मी. ठीक आहे, चुका प्रत्येकाकडून होता. लग्नाच्या अगोदर ह्या असं घडायला नको होतं. तुला दिवस गेले आणि आता अजून 1-2 महिन्यांनी तू बाळंतीण होणार आहे. फक्त एक प्रामाणिकपणे हे सांग, मी तुझा बाप नाही, आई समज, बाप समज, मला सगळं काही समज तू, म्हणजे आहेच ऑलरेडी. सांग बरं आता हे कोणाचं आहे? काहीच मनामध्ये संकोच बाळगू नको बेटा, सांग हे. आणि तू काही जगा वेगळं केलं असं नाही, अशा जगामध्ये घटना घडतातच रोज. पण नको घडायला माझ्या बाबतीमध्ये असं वाटलं होतं, कारण मी चांगला माणूस, सभ्य माणूस आहे चांगला. मला लोक मानतात गावातील. 4 नातलागामध्ये वागणारा माणूस. आणि आता ते काय काय सहन करील मी, ते ती माझी मनस्थिती सहन होईल मला, बरोबर. तर तू सांग नेमकं हे कोणाचं आहे, मला नाव सांग. आणि मग आपण पुढचा विषय मांडू, म्हणजे पुढचं पाऊल उचलील मी. हां सांग. खरंच तुम्ही रागवणार नाही माझ्यावर? अजिबात नाही बेटा, खरंच रागावणार नाही. खरंच बेटा, रागावलो असतो काय? तू पेपर वाचती, चांगली सुशिक्षित आहे. अशा घटना जर घडल्या तर ते बाप काय करतात माहिती आहे का? आपल्या मुलीला मारून टाकीत्या. आपल्या मुलीला रॉकेल टाकून पेटून दिले असते, गाडी खाली लोटून दिले असते, विहिरीत लोटून दिलं असतं. पण नाही, हे बघ माझं बापाचं काळीजे, आईचं काळीजे, त्याच्यामुळे मी असं बिलकुल करणार नाही. रागावणार अजिबात नाही. तू फक्त वेळ नको दौडू आता, पटकन मला नाव सांग. नाव सांगितल्याच्या नंतर पुढचं पाऊल काय टाकणार हे पण मी तुला सांगतो. आपण त्यांच्या घरी जाऊ, म्हणजे त्या मुलाच्या आईवडिलांच्या घरी जाऊ, त्यांचं परिवर्तन करील मी. भले तिथं माझा अपमान झाला, मला मारलं त्यांनी तरी चालेल. फक्त तू सांग का हे कसं घडलं. आणि आता मुलाचं नक्कीच तुझ्यावर प्रेम असल्याशिवाय हे असं झालं नाही ना. हे प्रेमाचं प्रतीक आहे त्या मुलाचं, बरोबर आहेत ना? हे तर मान्य आहे ना? दोघांच्या विचाराने ही घटना घडली ना अशी. हां, खरं म्हणजे तुम्ही लग्न करून मग हे असं मला बघायला आनंद वाटला असता. तरी पण मी आता ह्या गोष्टीचा सुद्धा आनंदाने स्वीकार करतो. सांग बरं मग कोणाचंही हे? ते बाबूरावच्या मुलाचे. अच्छा, आपल्या गावातले ते बाबूराव, त्यांचा मुलगा तो हा का, तो जरा सडपातळ आहे, गोरट्याला, सुहास. तो लुकडा, सुहास. सुहास नाव आहे का त्याचं? अरे काय त्याचं, ते 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 झुंगळं दिसतं असं. काय तुझं सौंदर्य रूप, आणि तो तुला कशी निवड केली बघ तू. बरं जाऊ दे, ठीक आहे. मग आता एक काम कर, आपण आहे ना दोघं जण त्यांच्या आईवडिलांना जाऊ सांगू. नक्की तुमचं म्हणजे तुझ्या आता आता हे विचारायची गरज नाही. म्हणजे तुला आता त्याच्या संग लग्न करून द्यावा लागल. आणि मग हे पुढच्या भानगडी सुरू होतील मग. हां, मग आता जाऊन येऊ त्यांच्याकडनं. हां, चल उठ, उठ आल्लाद. चल ठीक आहे, चल पुढे आहे ना आल्लाद. चल, घरी असेल ना तो, का त्याला फोन वगैरे करते अगोदर, त्याचे आई वडील घरी आहेत का? नाही असेल तो घरी. पण फोन करू ना वाटल्यास आपण, म्हणजे हां, म्हणजे आपला चक्कर वाचणार नाही. हां, कर तुझ्या हातानेच कर. सुहासला फोन करते, त्यांना सांग मी आणि माझे पप्पा येत आहेत म्हणा या विषयावर बोलायसाठी. व्यस्त. काय? एक मिनिट. बाबा, हं, त्यांनी मला ब्लॉक केले. अच्छा, ठीक आहे, ठीक आहे, आपण घरी जाऊन येऊ. घाबरला असेल तो, है की नाही? हां, प्रत्यक्ष जाऊ, त्याचे आई वडील भेटेल, घरामध्ये आपण विचारविनिमय करू. चाल, मी चप्पल घाल. चप्पल घाल.
चल इकडे. ए शांते शांते अरे चहा ठेव मला आला का तुम्हाला चहाचा आणि मग बाई मला बी आलाय हा. लय तोंड कसं तरी पडलो ठेव ना मग चुली आता काय सरपण नाही का तुला ठेवू का लगेच आणि मग कवा ठेव अहो वावरात जायचं होतं वावरात काय जाईल तुला आता त्या लिंबाखाली ना तुला सरपण आहे का काल तुम्ही तोडलं नाही का मग काय करू उद्या आपण दोघे जाऊ राहणार हा. आणि ते सरपण तेवढं आणू हा अहो ते लई वाळी काढाय पडेल हे. आणि तेवढं गोळा करून हा आणू म्हणले थोड्याशा आणावा हा हा पाणी बिनी टाकाय होईल नाही का हा ना बरं मी काय म्हणते हा जाताना मी बसली आता काय गौरी आणायची होती मग तुला उठवत नाही का अहो तसं काय नाही बाई तुमचं तर लई येतं ना मा असं झालं दिवसांदिवस ती तब्येत वाढत चालली आता तरी ना मला तुला उठ ते काम नाही ना काम हा मस्त काम करते मी हा. किती काम करीते तुम्ही सारखं असं उठा. घाम निघतोय त्याला घाम असा हा घाम निघतोय म्हणजे घाम निघोस तर काम करीत नाही का वावरातली कामं कोण करायला येतं हा ना हा तू तुम्हाला सगळं सांगा तुम्हीच घ्या बाया लावून करून सगळं बरं, आता तुम्ही जाताय ना बायांक मग सांगा त्यांना येते त्या कामाला आपल्याच्याने नाही होत बाय आता मग बरं आवड नको मग बोल बसू चहा ठेव हे पोरे कुठे गेले गेला असेल पुढं ते तुमच्या सारखं इंडत राहतं तुमच्या काय रे ते जेवायला एक गौरी घेऊन या. आता मी जाऊ का आणाय जाऊ तीन आणा. वा. बर लवकर या बरं का आता दोन गौऱ्या आणायला पाठवले चहा प्यायचा चहा त्याला आंबोला चला राम राम. राम 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 अहो तुमच्याकडे आलो होतो आम्ही. आमच्या काय हा काय गावऱ्या बिवऱ्या. हे बायकोला सांगितलं बरं चहा प्यायचा होता मला अच्छा अच्छा. बायकोनं चूल पेटवायला गौऱ्या घेऊन या हा हा. मग गौऱ्या घ्यायला आलतो बरं घरीच आहे ना सुहास हा? सुहास घरीच आहे ना तुम्ही सगळे तिघ जण घरात नाही, आहे? श्वास बाहेर जायला ना हा का. हा अहो जरा खूप महत्वाच्या विषयावर बोलायचं होतं. काय हो आता इथं नाही घरी गेलो घरी नाही आता इथंच बोला अहो इथं बोलण्यासारखा अहो, विषय घरी नाही. ना पाहून रावले त्याच्यासाठीच आहे ना सुहास तुम्ही नवरा बायको आणि सुहास पाहिजे ना बरोबर आहे ना. माश काय काम आहे का नाही नाही तिघांचं सगळं काम आहे. आता पोरगा नाही घरी बरोबर मग बोलून घेऊ कुठं गेलेलं आहे तो पोरगा. बाहेर जायला मोटरसायकल घेऊन कधी येईल तो. आता कधी येतं रात्री 10 येतं का 12 येतं काय माहिती अहो फोन करा ना आला असेल कुठं बघ मग फोन करा बरं बरं. काय तुम्ही बोलावं मला टपक्यान मला अहो, नाही, नाही, मला नाही, इथं चहा थांबलायला बाबूराव ऐका घरामध्ये बोलायचा विषय हा फार गहन विषय हा. हिला ओळखलं का ही माझी मुलगी आहे. काय मी नाही पाहिजे अजून तो पोरीला मुलगी आहे माझी वाली बघा. हा का हा काय एवढी मोठी पोरगी झाली जाऊ हा हा मग अरे मग लग्न दुःख झाली तुझी पोर आणि हा लग्नाजोगती झाली पण बाई हे माणूस कधीच गौरी आणाय गेले मी बसले इडं खुडून अजून कसं आलं नाही बाई हा मला ना जाऊनच पाहू दे ये ना काही कामाचं नाही हे शेवटी मला मी काय म्हणतो हा बोला ना अहो सुहास कुठं जायला असेल ना तर त्याला फोन करा ना मग. अहो तो मग आम्हाला कधी सांगूनच जात नाही नाही ना. कधी आईला नाही बापाला नाही सांगत कधी अहो फक्त विचारा त्याला का घरी कधी येणार आहे आणि किती वेळात येणार आहे बुवा, असं असं तर विचारा काय ना. ग, श्वास घरी आला का आपला आले का. अहो कधीची वाट पाहते तिकडे चहा करायसाठी आताशी 2 गावऱ्या घेऊन कुठं चालले तुम्ही अगं ते काय झालं गावऱ्या घेतल्या आणि ये मध्ये भेटले काय मॅडम. यांचं काय नाही 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 नाही. ते म्हणजे तुमच्या तिघायचे काम आहे मी कधीची वाट पाहत होते तुमची तिकडं तर मी काय धावपळी चाललो होतो शेवटी मी चालले धावपळ करीत होते. ऐका ना माझं ऐका ना. बा सुहास आणि तुम्ही नवरा बायको आणि आम्ही दोघं बापले ही माझी मुलगी आहे हा आणि एक महत्वाच्या विषयावर बोलायची आहे. हा. चर्चा करायची बोला, आपल्याला. टाकेल. मग तुम्ही सुहास बघा ना कुठे गेलेले आहेत. सुहासला बोलून घ्या ना. त्याच्याशी अहो, काय आहे ना. आम्ही आहे ना काय नाही ना नाही ना त्याचे नाही. आई बाप आहे ना आम्ही अहो हा तुम्ही आई बाप आहे पण तो मुलगा आहे ना त्याच्याशी संबंधित घटना आहे. काय संबंधित संबंधित घटना आहे. म्हणजे काय संबंध म्हणजे संबंध करायचा का हा असंच समजा असं समजा हा हा संबंधच करायचंय मग आता काय अहो, सांगू. आम्हाला त्याचं लग्न अजून 4 वर्ष हा आमच्या पोराला पूर्वा काय कामाला करते लागलं तू का बोल मग करायचंय? तू बोल एखादा शब्द. एकदा फोन लावून ना त्याला हो या बाई, ही माझी मुलगी आहे. फोन त्याला काय म्हणणे पाहू हा दर काय तूच लाव दर लावा घरी पटकन ये म्हणा कुठपर्यंत आला म्हणा एवढं विचारा फक्त. हॅलो अरे कुठे आहे रे सुहास तू आलो 2 मिनिटात. ये बरं लवकर काम आहे तुझ्याशी बरं हा येऊ राहिले का. हा येतोय हा मग बघ कधी. अहो आम्हाला सांगा ना आम्ही त्याचे आई बाप आहे अहो ना. हा तुम्हाला सांगण्यासाठीच आलेलं आहे. हा मी ओळख करून देतो ही माझी मुलगी आहे हा आणि हिची आई वारून 10 वर्ष झालेले आणि ह्या मुलीचं
शिक्षण लहानचं मोठं मीच केलेलं आहे. हा सर. आणि हे बाय आता तुम्ही तिची पोझिशन बघा, पोझिशन बघितल्यावर हाईट वेट चांगली पोरगी मग नाही नाही अजून आणि अजून बरं का सगळ्यात महत्त्वाची ओळख म्हणजे अजून तिचं लग्न व्हायचंय. अय्यो आला पा. काय रे कुठे घालता रे हे मुलगा आहे का? हा का सुहास? ये नमस्कार. या काकांना तुझ्याशी काहीतरी बोलायचंय पाय बरं काय. काय काम पाहिजे आम्हाला काय चहा प्यायला टाइम झाला बोला ना. नाही नाही नाही, बघ काय बोलायचं हे त्याच्या लक्षात आलं असेल. आता मी आरेकारे करतो म्हणजे माझ्या पोराच्या वयातला आहे तो, त्याच्या लक्षात आलेलं आहे आणि हिच्या पण लक्षात आलेलं आहे, माझ्या बी लक्षात आलेलं आहे. फक्त ही घटना आहे ना, मी काय म्हणते लक्षात आलं म्हणजे काही त्यांनी काही मारामाऱ्या केल्या का काही चुकलंय का तो ते सांगा आम्हाला मोकळं मोकळं. अहो ताई मारामाऱ्या केल्या असत्या तर ते सहन केलं असतं, पण मारामाऱ्यापेक्षा बी भयंकर मारामारी म्हणजे भयंकर जे करायला नको ह्या दोघांनी ते केलेले. अहो सांगा ना पटकन. तुम्ही नाही राव लय नसेल पुसला अरे टपक्यान सांगायचं काय ते द्यायचं मिठून पटक्यान टपक्यान. अहो एकाच शब्दात सांगतो, ही माझी पोरगी आहे, लग्नाच्या आधी तुमच्या पोरामुळे तिला दिवस गेलेले दिसत नाही का पोझिशन. हो काय काही नका बोलू. हे? हा आमचं पोर नाही तसं. आपलं नाही ते. हा करून गेलं गावात माझ्यावर आलं ना. हा. होय होय शिस्तीत शिस्तीत थोडस. तुला काही कळतं का काय बोलतोयस तू? अरे तुला काय कळत नाहीये का अरे रे? वा, काय अरे वा. बोलायला लागलास तू? सुहास काय ऐकतोय आम्ही. खोट आहे ते सगळं. ते उद्या काही म्हणतील. ऐकण्यापेक्षा हे बघा बघा आज हिला नाहीये, खरंय. आठवा 9वा महिना आहे. तू मला ब्लॉक पण केलंस. मी म्हटलं चल तुझ्या डोक्यात काहीतरी राग असेल म्हणून तू माझ्याशी बोलत नसत. पण तू मला ब्लॉक केलं. ब्लॉक केलं, फोन पण ब्लॉक करून टाकला म्हणजे काय. हा अरे नकळीच्या अरे काय आहे? हो, पोराला बोल नका शांत बसा थोडं. माझं नाही ते. पण आपल्या पोर नाही करणार मला गॅरंटी. पोर खोटं नाही हा बोलायचं. आपल्या पोराची. अहो मग मी खोटं बोलते हो, का? तुमची ए, पोर पुरी. तिकडे गेली असेल कुठं शेण खायला नाही ना. हो हो शिस्तीत बोला, शिस्तीत बोला. नाही, नाही. शेण मी नाही खाल्लं, माझ्या पूर्ण जे केलं ना तेच योग्य केलंय. पण आता आहे ना, आता त्या गोष्टीचा तुम्ही स्वीकार करीना ना हे अयोग्य आहे. केलं म्हणजे ती पोरगी तिचं पोट एवढं आलंय तिला आता असं वाटतं 8वा 9वा महिन्यात तुम्ही आता घेऊन आले का? हा, मग अहो. तुम्ही एवढे दिवस सण कसं केलं घरात दाबून कसं ठेवलं भाड खावं मग तुम्ही. हा. नाही, 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 बा, एवढं गोष्ट काय करतो ते काय करतो ते? हा? तुम्ही तिला काय कळत नाही का? झोपले तिला का? कळत नाही का? हा? तिसरा महिना का दुसरा महिना हे आहे तेव्हाच खोटं पाण्यावर बोलते. घालायचं ना. हा दुसऱ्यापासून राहिली असं हा. आणि आता ए तुमच्या शिस्तीत बोला थोडा. झाकायसाठी इकडं आमच्या दारात हा? नाही सोड. झाकाय- पोराला बट्ट्या लावून राहिले तुम्ही. आमच्या गरीबाचं नाव घेता काय? हे माझं बघा, नाही ते. ऐका ऐका मी काय म्हणतो, सोन्यासारखंच खरंच सोन्यासारखं पोर आहे आणि सोन्यासारखंच करायचंय या बा, आपल्याला. आम्ही परिस्थितीने जरी गरीब असलो ना तरी असं सण नाही हा. करणार आम्ही. झुकणार नाही कोणासमोर आम्ही. नाही, नाही. मॅडम अहो तुमच्या पण मी खरं बोलतेय. तुम्ही समजून का नाही घेता? तू का खोटं बोलतोय? नरपणा. ए काय नीट रे? खरं बोलले ती ते बाय. पोरगी तुझं नाव घेऊन राहिली काय? हे बघ रडून नाटक नको करू. हा रडली म्हणून काय मी काय माझं समजू का ते बाळ? भाऊ, अरे तू हे बाय नाटक बिटक याला नाटक नका समजू. मी आहे ना, मी खूप शांततावादी माणूस आहे आणि जर माझं टेम्परेचर सटकलं ना हा तर हे बाय हा फार भयंकर गुन्हा होऊ शकतो. तुला आहे ना जेलमध्ये मी खडी फोडायला पाठवू शकतो. ही बाजू ऐकून घे. आजच जर ऐका ऐका मॅडम. त्यांच्या बाता कोणाशी हो नीट बोला बरं का तुम्हाला सांगू द्या बाय. हा. एका गौरीत नीट करेल. ती गौरी बाजूला ठेवा पाहुणे, गौरी बाजूला ठेवा. नाव नाही घ्यायचं. तुम्हाला माहितीये का तुमच्या मुलाने काय केलं? मला पैशाची आमिष दाखवली. हे करू ते करू आपण लग्न करू असं करू आणि नंतर ह्याने काहीच नाही केलं. सगळं माझ्याशी खोटं बोलून निघून गेलं मला सोडून. हा आणि सगळं रेकॉर्डिंग आहे तिच्याकडे म्हणजे आमच्याकडे सगळं रेकॉर्डिंग आहे. आतापर्यंत काय काय बोलला, लग्न करायचं आश्वासन दिलेले आणि ही पोझिशन झालेली आहे. माझ्याकडे प्रूफ आहे डायरेक्टली. आणि तो प्रूफ जर दाखवला ना पोलीस स्टेशनला तर याला आहे ना जन्म म्हणजे कायमचं आयुष्यभर खडी फोडायला लावेल. तरी सुद्धा हे बघा ते- हा. ते आपलं गप झालं पाय. कळलं काय का? करायचं आता या हो. गोष्टीला? हे बाय झालं गेलंय ना, झाकली मूठ 1.25 लाखाची. हा पोटचा गोळा आहे माझा वाला. हिची आई वारून 10 वर्ष झाले. पाहुणे मॅडम ऐका मी काय सांगतो, 10 वर्ष झाले हिला लहानचं मोठं मी केलं, शिकवलं, हे केलं. आणि चुका कोणापासून होती ना, जो चुकतो त्यालाच प्राण चुकतो तोच माणूस असतो ना. हे बघा मला लग्न नाही करायचं. हा, हा. मिटून घेऊ आपण. काय मिटून घेऊ म्हणजे काय? मला लग्न नव्हतं करायचं हिच्यासोबत. म्हणजे नव्हतं बरं, आता करायचं. मिटवायचं कसं? सांभाळा तुम्ही तुझंच आहे नाही. हा? काय झालं ते. कसं शान खाल्लं रे. हा. चुकून झालं ते. आई बापाचं चुकून? बी नाही राहील. हा, किती किती तुझ्यावर चांगले हा? संस्कार केले त्या घालू का गौरी तोंडामध्ये? हा? ऐका ऐका आता कशाला याला आई बाईचं आयुष्य उद्ध्वस्त केलं रे? हा, तू लग्नावर आला होता तर आम्हाला सांगायचं ना, भुजलं असतं ना तुला आम्ही. हा, हे आणि असं काय आणि हिची केलं? सुद्धा एक गाढव चूक झाली बरं का. माझी मुलगी आहे ना, पण हिची सुद्धा एक चूक झाली. तिनं जर सांगितलं असतं ना का असा असा मुलगा आहे, आम्ही दोघं प्रेम करतो, आम्हाला लग्न करायचंय पप्पा, तर मी तयार झालो असतो. परंतु हा जो प्रकार वाढून ठेवला हा कोणालाच मान्य नाही. मी काय म्हणते काका तुम्ही ना आता जास्त लांबत नका लावू.
ए, काय करायचं सांग बाबा, मला ना तोंड जोडायला नाही नाही नाही, संताप व्यक्त नका करू तुम्ही. मी मला असं वाटायला जीव द्यावा. बाबू भेटवायचं ना मिटवायचं नाही, लग्न करायचं दोघं. बरं लग्न करू टाक ए शांत टाक करू मर दे जाऊ दे हा जा वाता आहे अहो तुम्ही तयार झाले तो हा, तयार आहे. व्हायला पाहिजे ना. तयार होय भाऊ या बाई इथून तयारी दाखव हृदयापासून. उद्या का हा? आपण उद्या का लगेच लग्न लावून घेऊ चालेल चालेल. हा ओके बस बस राहा तयार चला ठीक. तुम्ही तिकून आम्ही इकून हो. हा, जाऊ. भूषण, अहो तुम्ही तयार हे तयार तो तयार पाहिजे. ए, अरे सांग ना बोल ना भाऊ, तयार आहेत ना? का खडी फोडायला जायचं? एक मिनिट थांबा, एक मिनिट करू पोलिसांना फोन लगेच. पण तसं काय नका तुम्ही लग्न. हा मग ठीक आहे ठीक आहे. मग जाऊ आम्ही आनंदाने घरी. उद्या आपण चला. लग्नाबद्दल हे करू. हा चला ओके ओके, चला चालेल. साथ चाल हा चला बस ए, गाडी. बरं, घे गाडी चाल ठीक आहे ठीक आहे. तू बस गाडीवर. हा हो, ठीक आहे. गाडी माझी हो, तुम्ही पै पै आलती. अरे हा हे बघा मी म्हटलो माझीच गाडी काय बरं तुम्ही गाडी तुमची. अरे हा हो ध्यान नाही बरं का. सॉरी बरं का मी आरे कारे केले मग अशी आई बरं जाऊ द्या मी घरी सोडतो हिला हं. तुम्ही चालत या. हो मी रिक्षा करून येतो आणि जा व्यवस्थित. हा आपल्या घरी सोडणे. हा ठीक आहे. बस ग बस. सुहास, तू माझ्यासोबत असं का वागलं? किती विश्वास ठेवला होता मी तुझ्यावर. हे बघ रडू नको आता. खरंच माझ्याकडून लय मोठी चूक झाली पण आपण लग्न करू उद्या सुखाने संसार करू. गप गप सुहास, एखादी मुलगी जेव्हा प्रेम करते ना ती खूप मनापासून करते रे. आणि तुम्हाला जर ती आतल्या गोष्टी देत असेल ना तर ते टाइमपास म्हणून नसते देत. तिच्या मनात तुमच्या बाबतीत प्रेम असतं. बरं सॉरी ना. हा? हे बघ खरंच चुकलं बोललो ना तुला. हा? आता रडू नको शांत बस. हं? बस चल मी तुला सोडतो घरी. हळूच बस. हा बस. बसली जपून बसा.